नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. अर्थपूर्णच्या पुढील भागात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. यापूर्वीच्या भागात आपण एज्युकेशन लोनबाबत जाणून घेतलं. आजही त्याचं थोडंफार कंटिन्युएशन करूया. ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्याबाबत आज चर्चा करूया. परंतु त्यापूर्वी एक इंटरेस्टिंग गोष्ट आज आपण जाणून घेऊया, ती म्हणजेच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. पॉवर ऑफ कंपाऊंडिंगला जगातलं 8वं आश्चर्यसुद्धा म्हटलं जातं. ते का? कारण याची पॉवर इतकी जबरदस्त आहे की जर वयवर्ष 25 पासून महिन्याला 2000 रुपयाची सेविंग सुरू केली तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंगच्या फॉर्म्युल्यानुसार जो इंटरेस्ट जनरेट होतो आणि जी आपली मूळ रक्कम असते मुद्दल, त्यावरती जो इंटरेस्ट जनरेट होतो तो जर आपण 15%च्या आधारे किंवा त्यापेक्षा अधिक जर अज्यूम केला, तर मिनिमम 15% जरी अज्यूम केला तरी ती अमाऊंट वयवर्ष 60 म्हणजे ज्यावेळी रिटायरमेंटला येतो आपण त्यावेळी 35 वर्ष पूर्ण झालेली असतात आणि ही रक्कम पूर्ण मुद्दल आणि इंटरेस्ट धरून जवळजवळ 1 ते 1.5 करोडच्या वर गेलेली असू शकते. ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू आहे. तर कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल ₹100 3 वर्षाच्या सिंपल इंटरेस्टनी कुठेही गुंतवले गेले तर काय होईल? ₹100 पहिल्या वर्षी 10%चा रेट ऑफ इंटरेस्ट जर अज्यूम केला तर ₹10 इंटरेस्ट मिळेल, दुसऱ्या वर्षी पण 10 मिळेल आणि तिसऱ्या वर्षी पण 10 मिळतील. असं एकंदरीत 3 वर्षात ₹100चे ₹130 होतील. परंतु हे जर कंपाऊंडिंग रेट ऑफ इंटरेस्टने असेल. कंपाऊंडिंग रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्टवर इंटरेस्ट, जी इंटरेस्टची अमाऊंट आहे त्याच्यावर सुद्धा इंटरेस्ट. हेच आपण आपलं उदाहरण कंटिन्यू करूया. ₹100 त्यावर 10% रेट ऑफ इंटरेस्ट कंपाऊंडिंग. पहिल्या वर्षी होतील ₹110, दुसऱ्या वर्षी त्यावर पुन्हा 10% व्याज मिळेल. आता हे व्याज फक्त ₹100वर न मिळता 110वर मिळेल, कारण हे कंपाऊंडिंग आहे. याआधीचं आपलं सिंपल होतं त्यामुळे ₹100वरच फक्त 10% ₹10 वाढत जायचे. आता मात्र तसं नाही आहे. कंपाऊंडिंगमध्ये ₹100चे ₹110 झाले आणि 110चे पुढे 121 होतील. 121चे पुन्हा त्यावरती कंपाऊंडिंग रेट ऑफ इंटरेस्ट 10%ने मिळेल, जो असेल 12.50 ने प्लस होईल आणि ती अमाऊंट होईल ₹133.5. सॉरी, ₹133.50 म्हणजेच 133.5. ही जी अमाऊंट आहे फरक ₹3.5 आहे, हे मान्य आहे 3 वर्षांमध्ये. सिंपल रेट ऑफ इंटरेस्टने 10% ₹100वरती ₹130 3 वर्षात होतील. कंपाऊंडिंग रेट ऑफ इंटरेस्टने तेच पैसे ₹133.50 होतील. परंतु हा फरक जेवढे वर्ष वाढत जातील त्यानुसार तो वाढतच जाणार आहे. चौथ्या वर्षी
जर सिम्पल रेट ऑफ इंटरेस्टने कॅल्क्युलेशन केलं तर 140 रुपये होऊ शकतात, परंतु इथे जर कंपाऊंडिंगने कॅल्क्युलेशन असेल तर ती रक्कम 133चे 10% जे होतील त्यानुसार वाढेल. आणि अशाप्रमाणे कंपाऊंडिंग रेट ऑफ इंटरेस्टने पैसे वाढत वाढत जातात. तर ही होती एक फक्त इंटरेस्ट फॅक्ट. यानंतर आपण आपल्या एज्युकेशन लोन या एपिसोडला कंटिन्यू करूया. एज्युकेशन लोन कोणाकोणाकडून घेतलं जाऊ शकतं, तर मुख्यतः 3 इन्स्टिट्यूशन ज्या एज्युकेशन लोन प्रोव्हाइड करतात त्यामध्ये एक आहे बँक, नंबर 2 आहेत NBFCs आणि नंबर 3 आहेत काही फॉरेन लँडर्स. फॉरेन लँडर्सकडून सुद्धा एज्युकेशन लोन हे घेतलं जाऊ शकतं. याची पात्रता म्हणजे ती व्यक्ती भारताची नागरिक असावी आणि तिचं वय किमान 16 आणि कमाल 35 एवढं असावं. परंतु काही बँकांनी कमालीची अट ही ठेवलेली नाही आहे, त्यामुळे 40-45 वय असेल तरीसुद्धा एज्युकेशन लोन घेतलं जाऊ शकतं. परंतु काही इन्स्टिट्यूटमध्ये ही कमाल वयाची मर्यादा आहे, त्यामुळे वयवर्ष 35 नंतर तिथं लोनला अप्लाय करता येऊ शकत नाही. यानंतर आपण मागील भागात कोलेट्रल आणि नॉन कोलेट्रल सिक्युरिटीबाबत बोललो, त्याबाबत चर्चा झाली. तर कोलेट्रल आणि नॉन कोलेट्रल सिक्युरिटी काय आहे हे थोडं डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नॉन कोलेट्रल म्हणजे कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी देण्याची गरज लागत नाही. एज्युकेशन स्कीम्स एज्युकेशन लोनकरिता भारतात बहुधा असल्यामुळे 7.5 लाखापर्यंतची जी अमाऊंट आहे ती विदाऊट एनी सिक्युरिटी मिळून जाते. परंतु 7.5 लाखाच्या वर अमाऊंट जर असेल तर त्याला सिक्युरिटी लागते. सिक्युरिटी काय असू शकते, तर सिक्युरिटी म्हणजेच पेईंग कॅपॅसिटीच्या अगेन्स्ट दिली गेलेली गॅरंटी. आपण सोप्या शब्दांत जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सिक्युरिटीज काय काय असू शकते, तर सिक्युरिटीजमध्ये फिक्स्ड डिपॉझिट असू शकते. सिक्युरिटीजमध्ये एखादी मान्यता जी बँक ॲक्सेप्ट करतील अशी इन्शुरन्स पॉलिसी असू शकते, किंवा घर असू शकतं आणि लँड असू शकते. जे असे ॲसेट्स आहेत त्याला सिक्युरिटी म्हणून बँकेला दिलं जाऊ शकतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो ते म्हणजेच डॉक्युमेंट. डॉक्युमेंट फार महत्त्वाची भूमिका इथे बजावतात, कारण या डॉक्युमेंटच्या बेसवर जिथनं आपण लोन घेणार आहोत त्यांना कळतं की नक्कीच या एज्युकेशन लोनचा उपयोग एज्युकेशनकरिताच केला जाणार आहे. त्या डॉक्युमेंट्समध्ये 10वी-12वीचे मार्कलिस्ट असू शकते, किंवा कुठल्या काही एक्झाम दिल्या असतील या पद्धतीचे डॉक्युमेंट्स असतात. त्यानंतर इन्कम रिलेटेड डॉक्युमेंट्स असतात. हे लोन कोअप्लिकंटसोबत असतं, त्यामुळे कोअप्लिकंटचे इन्कम रिलेटेड डॉक्युमेंट्स मागवले जातं. त्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न हे शक्यतोवर मागवलंच जातं, आणि ते जर नसेल तर एज्युकेशन लोन प्लॅन करण्यापूर्वी ITR हे भरावं, जेणेकरून त्यामुळे लोन हे सँक्शन होण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये. आणि जर ते नसेलच तर 1 वर्षाचं तरी असू शकतं. त्यानंतर इन्कम प्रूफ, ज्याला आपण उत्पन्नाचा दाखलासुद्धा म्हणतो, हे मागवलं जातं. त्यानंतर बेसिक डॉक्युमेंट्स जे म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी डॉक्युमेंट्स मागवले जातात. आणि या डॉक्युमेंट्सच्या बेसवरती एक मोस्टली असा स्कोर जनरेट होतं. त्या बेसवरती सुद्धा डिपेंड असतं की लोन अप्रूव्ह होणार की नाही होणार. एज्युकेशन लोनमध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड असतात. फॉरेनला स्टडी करायला जात असताना त्या देशाची कल्चर म्हणजे फायनान्शियल कल्चर ही कशा पद्धतीची आहे. काही कंट्रीज या इन्शुरन्ससुद्धा मागवतात, तर त्याचीसुद्धा व्यवस्था एज्युकेशन लोनच्या फंडमधूनच होऊ शकते. याबाबतसुद्धा इन्क्वायरी करावी. त्यानंतर एज्युकेशन लोनमध्ये ट्युशन फी, सेमिस्टर फी इत्यादी बाबींचा तर उल्लेख असतोच. शिवाय 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर ॲज पर द रिक्वायरमेंट याचासुद्धा समावेश हा केला जाऊ शकतो. काही स्कीममध्ये विमानाच्या तिकिटाचा सुद्धा समावेश हा असतो. तर याबाबत पूर्ण इन्क्वायरी करावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
एज्युकेशन लोनचा मॉरेटोरियम पिरियड हा संपल्यानंतर कोर्स ज्यावेळी कंप्लीट होतो त्यानंतर 1 वर्ष किंवा जॉब लागल्यानंतर 6 महिने यापैकी जे काही आधी होईल त्यानुसार आपल्याला याचे EMI हे रेग्युलर पे करायला सुरुवात करावी लागते. दरम्यानच्या काळात कुठे कुठे काही रिलॅक्सेशन्ससुद्धा असतात. रिपेमेंट पिरियड हा सुद्धा जास्त असू शकतो, ज्यामुळे EMI छोटे राहतील आणि बर्डन जास्त येणार नाही. तर रिपेमेंटची जी कॅपेबिलिटी आहे तीसुद्धा आपण एज्युकेशन लोनला अप्लाय करण्यापूर्वी ही व्यवस्थित पडताळून पाहावी, कारण हे आयुष्यातलं पहिलं लोन असतं आणि क्रेडिट स्कोअरसुद्धा यामुळे चांगला जनरेट होतो. त्याचा पूर्ण आयुष्याच्या आर्थिक गणितावर चांगला किंवा वाईट हा परिणाम होऊ शकतो. जर काही EMIs काही कारणास्तव पेड केले गेले नाही किंवा सुरुवातीला जर पेड केले गेले नाहीत आणि त्याचं कन्व्हर्जन जर बॅड लोनमध्ये झालं तर सिबिल स्कोअरवर याचा खूप वाईट इम्पॅक्ट होतो आणि तो फक्त एज्युकेशन लोन ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्याच नाही तर कोअप्लिकंटच्या सुद्धा सिबिलवरती इम्पॅक्ट होतो. त्यामुळे सर्वच बाबींचा नीट विचार करून आवश्यकतेनुसार एज्युकेशन लोन हे घेतलं जाऊ शकतं. आज आपण इथेच थांबूया आणि आणखीही याबाबत काही बाकी राहिलं असेल तर याचा रेफरन्स देऊन पुढील भागात याचंच कंटिन्युएशन करूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.